नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली। कळमना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना दुपारच्या सुमारास पोलिसांच्या निदर्शनास आली। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। प्राथमिक तपासात सदर व्यक्ती दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली असून या नैराश्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी रुपाली रोशन तित्रे वय 35 वर्ष हिने पोलीस लावून तक्रार दिली की तिचे पती रोशन शामोजी तित्रे व 36 वर्ष हे अतिशय दारू पिण्याच्या सवयीचे होते आणि मागील 2 महिन्यामध्ये एम्स हॉस्पिटल मिहान नागपूर या ठिकाणी त्यांची दोन्ही किडन्या खराब झाल्याचे निदान झालेलं होतं आणि त्या कारणाने त्यांच्या नाका तोंडातून रक्त येत होतं। बरेच दिवसापासून त्या आजाराला ते कंटाळलेले होते आणि दिनांक 4 तारखेला दुपारी 12:45 पावणे 1च्या दरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे फिर्यादीला त्यांची पत्नी त्यांच्या आईच्या इकडे गेली होती। त्यावेळेस त्यांनी फोन करून सांगितले की मला मुलीला बघायचे आहे, तू घरी ये। असे का बोलले म्हणून पत्नी घरी आली असता तिला पाहून ते आतमध्ये दरवाजाची कडी लावून आतमध्ये गेली व त्यांनी त्यावेळी घरातील बेडच्या वर असलेल्या सिलिंग फॅनला गळफास लावलेला होता। असे व्हेंटिलेटरमधून त्या मुलीला दिसले तेव्हा तिने आरडाओरडा करून त्या ठिकाणी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला व त्यांना खाली उतरवले आणि मे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे। अशा प्रकारे मृत झालेले आहे। त्यांची दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे ते बरेच दिवसापासून आजारपणाला कंटाळलेले होते आणि त्या कारणाने त्यांनी ते केले आहे असे त्याच्या पत्नीने सांगितलेले आहे। सध्या गुन्हा मर्ग दाखल झालेला असून त्यामुळे पुढील तपास सुरू आहे।